फलकट तो संसार इथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित तुका म्हणे देवा विण केला सिण तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित विठाला 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 ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं मृत्यार्तिं गणतपाल भवाब्धिभूतं वंदे महापुरुष ते चरणारविंदं श्री संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय धातुर्मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पावनं रङ्गापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरधिप्रदेशं वितीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थु मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युद्धारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपादनानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसानुन्तं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित घ्यावी घ्यावी माझी सेवा
संसार हलकत तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता मिळालेला भंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा आणि बहुतेकाच्या परिचयाचा अभंग आज या ठिकाणी या सेवेकरता निवडला आहे. आणि या भंगाच्या द्वारा श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय मनासहित जनाला उपदेश करतात. विडाला विडाला मुक्त कैवल्य तेजोंदी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय सद्गुरु जोग महाराज आणि आपल्या परिसरातील सर्व साधू संत महंतांच्या अर्थात मथुरागिरी महाराज असतील, हरिभक्त परायण आदरणीय पूजनीय वंदनीय रामकृष्ण महाराज औरबगावकर, पूजनीय चाकरवाडीकर माऊली दादा, आदरणीय गुरुवर्य पूजनीय बंकट स्वामी महाराज असतील, या सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्यातील आज 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त गावकरी मंडळांच्या व तसेच हरिभक्त परायण सर्व गावातील आदरणीय गुरुवर्य गुरुबंधू मंडळींच्या मार्गदर्शनाने आज्ञेने ही सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता या ठिकाणी या पवित्र गावातून आणि या पंचक्रोशी परिसरातील सर्व ज्येष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असे सर्व या ठिकाणी टाळकरी मंडळी उभी आहे. मला सर्वांचा काही नावानिशी परिचय नाही, परंतु आम्ही बोबडेवाडीला येत असल्यामुळे हरिभक्त परायण आदरणीय महाराज यांचं नाव मला माहीत नाही, तिथे बरेच वेळा महाराजांना बघितलेलं आहे. अशोक महाराज जाधव हरिभक्त परायण आदरणीय अशोक महाराज जाधव, पलीकडे विनेकरी बाबा परभणीहून या ठिकाणी आलेले आहेत. आता सोने सांगवे असेल, मोठेगाव गोटेगाव सुपळी, परत अजून पलीकडे बोबडेवाडी अण्णा आहेत. अण्णाचा सुद्धा तिथे परिचय नाव माहीत नाही त्यांचं, पण तिथे त्यांना बघितलंय. 2 वर्षापूर्वी आम्ही तिथे कार्यक्रमाला येत होतो, बघितलेले. आदरणीय हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य महादेवजी महाराज बोराडे यांच्याकडे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना मी 2008 साली शिकायला होतो. माऊली आदरणीय बोराडे महाराजांकडे आमचा गीतेचा 15वा अध्याय संपूर्ण हरिपाठ आदरणीय महाराजांनी आमच्याकडून पाठ करून घेतला आहे. इथं आल्यानंतर मला सांगितलं की महाराजांचे वडील सुंदर गायन करतात आणि महाराजांचे बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला महाराजांचा बंधूंचा परिचय नव्हता. मग वाटतो गणेश महाराजांच्या घरी आपण बसलो, मला वाटलं माळेगावची कोणी मंडळी असतील, मला खरंच परिचय नव्हता आणि सगळी जवळचीच माणसं आहेत, परंतु माझा इथं कुणाचाच परिचय नाही. परंतु ही सगळी वडीलधारी माणसं आहेत आणि आमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. अर्थात तुकोबराय म्हणतात की पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पुत्राच्या विजय पिता सुखावत आपल्याला महाराज म्हणायचं लय छंद आहे. म्हणजे एवढ्या आनंदानं महाराजांच्या गावातला काय अशोक महाराज म्हणला आम्हाला रोज साथीला, म्हणून मला लय आनंद झाला. पण माझा कालच आवाज बसला, कुठलं तरी पाणी पिण्यात आलं, मला आवाज काय उलटायला तयार नाही. बरं औषध तुम्ही राहू द्या टाळकरी महाराज. गंमत असे परमार्थात आज खरं या तरुण मुलीची खरी गरज आहे. थोडा विक्षेप होतोय पण होऊ द्या. आपण जर त्यांना टाळ खाली घेऊन ठेवा म्हणलं तुम्ही तिकडे कोणी येणार नाही. यांच्यामुळे पुढच्या पिढीला आपली यांची गरज आहे. आता तुम्ही गेल्यानंतर कोण तुम्ही जावा अशी माझी इच्छा नाही काय का, पण इथे आलेला कोणीच राहणार नाही. हा मृत्यू लोकांचा महाराज स्वभाव आहे, त्याचा हा स्वभाव आहे. स्वभाव सोडत नसतो मृत्यू लोक आणि प्रत्येकाला जायचंय. पण ही आपलं पुढचं येणारं भविष्य तरुण मंडळी आपलं हे म्हणून करता यांना उभं राहतात. फक्त पोरांनो भजना व्यतिरिक्त टाळ वाजवू नका, बोलू नका.
आपला काय विषय होता, सर्व आदरणीय मंडळी आहेत, अशोक महाराजांचे चुलते येते, आता महाराजांची वडील इकडे आले नाही वाटतं. हां, महाराजांची वडील आले. कल्पना सुद्धा नव्हती आदरणीय महाराजांकडे आम्ही काही धडे शिकवलेत आणि त्यांच्या जन्मभूमीत आपल्याला सेवा करण्याचा योग येईल अशी कल्पना नव्हती. परंतु आदरणीय सगळे आमचे हे जवळपास यांचा आमचा 10-12 वर्षापासूनचा परिचय आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज बोराडे जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि आमच्या अगोदर 2-3 वर्षांनी महाराजांची संस्था सुटलेली आहे असे महाराज आहेत. आणि हरिभक्तपरायण आदरणीय महाराष्ट्राला ज्याने वेळ लावो असं महाराजांचं गायन आहे. अशोकजी महाराज आहेत, त्यांचा आमचा जवळ एक तप पूर्ण झालं त्यांच्या आमच्या परिचयाला. इकडे रणजित महाराज मुळे आहेत, त्यांच्या आमच्या गावाकडे पाठीमुळे कीर्तन सेवा होती. आम्ही कीर्तन सेवा महाराजांची ठेवली. एकदा कीर्तन ऐकलं नायगावला महाराजांचं मी. महाराजांच्या कीर्तनामध्ये एक अशी वेगळी लपक आहे, महाराज एका अर्थाचे 5-6 प्रमाणात येतं. आणि असा माणूस मी यांच्याशिवाय दुसरा बघितला नाही. विडाला विडाला तिथं सेवा ऐकली आणि आम्हाला आनंद झाला. महाराज सुद्धा गोटेगावचे, पण आमचा काही परिचय नाही, अधिक परिचय व्हावा याच्याकरता महाराजांची सेवा आमच्या गावाकडे केली होती. सुंदर गोड अशी महाराजांनी सेवा केली. हरिभक्तपरायण आदरणीय रणजित महाराजमुळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण आमचे गोविंदजी महाराज बोराडे, अगदी साधं व्यक्तिमत्व, किती साधं असावं मला मर्यादा नाही, पण वास्तविक या कलियुगामध्ये एवढं महाराज साधं असू नये. इतकं साधं असल्यावर समाज महाराज आपला खूप फायदा घेत असतो. आपण समाजाचा फायदा घेतला पाहिजे, एवढं साधं नसावं. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, भक्ताचे गावी साधू म्हणजे काय. व्याघ्रवाडा गाय सापडली, व्याघ्रवाडा गाय सापडली. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, साधू म्हणजे काय. व्याघ्रवाडा गाय सापडली, व्याघ्र वाडा गाय सापडली, गाय सापडले. जिथे अभक्त आहेत तिथे जर साधू सापडले तर ते काय म्हणायचं, वाघाच्या कळपातली गाय, वाघाच्या कल्पातली गाय म्हणायचं. किंमत नसते. किंमत इतकं साधं नसावं बरं का. अर्थात आमच्या महाराजांचा स्वभावच पहिल्यापासून एवढा साधा आहे. संस्थेत महाराजांचा 4 वर्ष आमचा संबंध आला, परंतु महाराजाने एकही शब्द महाराजांच्या तोंडातून असा बाहेर पडला नाही, महाराज तुझ्या असा शब्द महाराजांच्या मुखातून एकदाही बाहेर पडला नाही. महाराज एवढं साधा आणि प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्तपरायण आदरणीय गोविंदजी महाराज बोराडे सर्व अगदी आकाशाच्या उंचीची माणसं आहेत. खरं म्हणजे यांची एवढी आमची साधना नाही, या माणसाने एवढी आमची साधना नाही महाराज. परंतु आम्हाला वाटलं चला मोठी माणसं आहेत आणि यांच्या संगतीत आपल्याला राहायला भेटणार आहे, यातच आम्ही खूप आमचं सौभाग्य समजलं. आणि महाराजांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहोत. महाराज म्हणले आमची भूमी म्हणजे कशी आहे तर भूमीचे मार्दवन सांगे कोंबाची लवल अशी यांची भूमी आहे. आणि या भूमीत आज आपल्याला कीर्तन सेवा करण्याकरता भेटते. आमचं परमभाग्य इथे सर्व बहुश्रुत मंडळी आहेत, सर्व वडीलधारी मंडळी आहेत. यांच्याबरोबर समोर आम्ही काय बोलणार, यांचं एवढं वय आहे महाराज. आता आम्ही परमार्थ करतो त्याला किती वय झालं, थोडे वर्ष झालं, याच्यापेक्षा अधिक वय यांचं यांनी परमार्थात गाजलेले महाराज. असो जो काय आपल्याकडे वेळ शिल्लक राहिला आहे त्या संकल्पित वेळेमध्ये मी कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बोलता बोलता अगदी हृदयातलं नाव विसरलं महाराज. आदरणीय गुरुबंधू हरिभक्तपरायण परवणीजी महाराज मुद्दाम ठेवले असं नाही बरं का महाराज, खरंच विसरलं होतं माझ्याकडून, खरंच विसरलो होतो माझ्याकडून. अशी माणसं गोड माणसं आहेत. आणि आता त्यांचं तर नाव आता कसं काय चालू टायमाला निघून गेले ते गणेश महाराज. त्याचं मला वाटतं ते आता तिथून हळूहळू काढता पाय घेण्यात येत नाही किंवा पुढच्या वर्षी काही येत नाही का इकडं. अगदी गोड व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण गणेश महाराज उत्कृष्ट मृदंग वाजवतात. ते या ठिकाणी या कीर्तनसाठी करता उपस्थित आहेत. ज्ञानोबरांची एकच ओळी सांगतो मग कीर्तन सेवेला सुरुवात करतो. समुद्राची भरती सोमकांत द्रवती कुमुदनी विकासती चंद्र तो गा. पावली म्हणतात आकाशात याचा थोडा मोकळा आवाज करा बरं, माझा आवाज दबलाय, याचा थोडा मोकळा करा, मी बोलतोय ना माझा त्याला थोडा बेस जास्त झालाय, थोडा गेम द्या, बेस कमी करा. हा गेम द्या, आणि गेम द्या, थोडा मोकळा करा. हा आता आला बघा बरा, द्या अजून थोडा गेम मोकळा करा. हा आपला काय विचारला होता. ज्ञानोबा म्हणतात
की आकाशात जर एक चंद्र उगवला तर घटना 3 घडतात. पहिली घटना समुद्राची भरती. समुद्राला त्या ठिकाणी भरती येते. का भरती येते? आकाशातला उगवलेला चंद्र बघून समुद्राला आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भारामध्ये लाटा उसळतात, म्हणजेच समुद्राची भरती. सोमकांत द्रवती. सोमकांत नावाच्या मण्याला काय होतं महाराज? पाझर फुटतो. तिथे बसलेली मोठी मोठी माणसं आहेत. सोमकांत नावाचा मणी बघितलाय कोणी? बघितला नाही कोणी? मी नाही बघितला. तर तुम्हाला वर्णन ते सांगितलं असतं कसा असतो काय. मग हा मणी चंद्र उगवल्यानंतर याला सुद्धा काय होतं महाराज? पाझर फुटतो. आणि कुमुदिनी विकासती चंद्र तो उगा. कुमुदिनी म्हणजे कमळ. 2 प्रकारचे कमळ आहेत. एक भाजपा चुकून आलं ते भाजपाचं नाही. एक आहे सूर्यविकासिनी कमळ आणि एक आहे चंद्रविकासिनी कमळ. यातील चंद्राच्या अमृत किरणाने उमलणार काय कमळ आहे. 3 घटना घडतात. मग हे कमळ उगवलं कशामुळं? तर त्या चंद्राचे काय अमृत कण आहेत त्या कमळावर पडले आणि ते कमळ काय झालं? उमललं. माझी बुद्धी कमळ आहे महाराज, आमदार पडलाय. पण तुमची बुद्धी त्या चंद्राप्रमाणे माझ्यावर असू द्या, मगच मी काहीतरी बोलू शकेल. हे सामर्थ्य माझ्याकडे नाही. विढाला विढाला किंवा ज्ञानोबा राय म्हणतात की एतच जे मी बोले प्रभू तुमचे शिकविले या कारणे उधारिजे आपुले आपण देवा. मी जी काय तुमच्या समोर बोलणार आहे हे तुमच्याच कडून शिकलेलो आहे आणि तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुमचं लिखो म्हणून तुम्ही 1 तासभर श्रवण करा. विढाला फक्त बसलेल्या माणसाला माझी एवढीच विनंती आहे. आता खरं म्हणजे मी कधीच बसलेल्या माणसाला काहीच बोलत नाही महाराज, कधीच बोलत नाही मी. परंतु आता काय इथं अंधार आहे पाठीमागं, कोण झोपलंय काय काही दिसत नाही इथून. फक्त ज्या ज्यावेळी भजन चालू होईल त्यावेळी हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करायचं. याच्यापेक्षा वेगळा त्रास तुम्हाला काहीच नाही. कारण इकडे परमार्थकडे यायला माणसं महाराज तयार नाहीत. जे आलेत त्यांना जर आपण म्हणलं टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हात वरी करा, काही भानगडी करायची गरज नाही. एक जण उगच उन्हे कारण माणसाला बसले बेजार करू नये, हात वरी करा, अमुक करा. एक जण माणूस म्हणला महाराज माझा फक्त इतकाच हात असा पैसे घेण्यापुरता वर होतो, इतका वर काय होत नाही बाबा. आणि खरंच लोकांना आल्यानंतर बसलेत ना बिचारे, बसू द्यावेत. इकडे हे लोक एकतर तयार नाही. त्याच्यामुळे या लोकांबद्दल मी कधीच काही बोलत नसतो. पण आपण जर यांना बोलतो ते आपल्याला महाराज सोडत नाहीत, आपल्याला सोडत नाहीत महाराज. काय माणसं बोलतील सांगता येत नाही महाराज. आता या महाशिवरात्रीत घडलेली घटना, खोटं बोलणार नाही एवढ्या माणसासाठी, खोटं बोलू नये महाराज. काय झालं, आम्ही वाशीला आमची कथा चालू होती आणि आपल्याला माहिती आहे ते बर्दापूरचे वेद पाठक महाराज अशोक महाराज आम्ही सोबत आले होते. प्रवास लांबचा असल्यामुळे आम्हाला महाराजांची गाडी घेऊन मला तिथं जावं लागलं. परत आल्यानंतर इथली आमची टू व्हीलर घेऊन मला वाशीला परत जावं लागलं. तिथं गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी कीर्तनखाली शिरूरकडे होतं. राक्षस भवनचं शिरूर आहे का तांब्याचं राक्षस भवन, हां तिथं कीर्तनाला गेलो मी. तिथून माघारी परत आलो. पण त्या गावात एक आजोबा होते. म्हणले महाराज तुमची काय धावपळी, रोजच तुम्ही इकडं पळता तिकडं पळता, लईच पळापळे बाबा. म्हणजे उद्या कुठे? मला ते झालं उद्या आमच्या गावाकडे झाले पुन्हा बीडला आहे, बीडचं झाले पुन्हा गेवरायला आहे. तो माणूस काय म्हणला महाराज लयच पळापळे हो तुमच्या मागं, मोकार कुत्र्याने पळता म्हणजे चांगलं बोलत. मग म्हणून यांच्या नादी कधीच लागत नाही. फक्त जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन चालू होईल तेव्हा काय करायचं, हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं. विठाला विठाला फक्त माझ्याकडून एकच कमतरता होणार आहे की थोडं स्वर माझ्याकडे मागं प्रमाणे शक्यता, कारण माझा आवाज मला पाहिजे तसा साथ देत नाही. अभंग ह्याच्या दूर तू उभारायचा, फलकट तो संसार येथे सार भगवंत. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार मनासहित जनाला उपदेश करतात. आता शांत आहे का, एवढा अभंग सोपा आणि इतकं सुटसुटीत चिंतन मांडतो. तुम्ही घरी गेले की जसंच तसं बोलून दाखवलं पाहिजे मला, एवढं सुटसुटीत चिंतन. या जगात 3 वर्ग पडतात महाराज, या जगात 3 वर्ग पडतात. पैकी एक वर्ग आहे जगणारा, दुसरा वर्ग आहे जगवणारा आणि तिसरा वर्ग आहे जागवणारा. विठ्ठल विठ्ठल फक्त एक आहे का मात्राचा फरक आहे. पहिला वर्ग जगणारा, दुसरा जगवणारा आणि तिसरा जागवणारा. मग जगणाऱ्या वर्गात कोण मोडतं? हे पोरांनो बोल लागेल आहे का? जगणाऱ्या वर्गात कोण मोडतं महाराज? बोला, बोलत चला, सांगतो मी तुम्हाला. तुम्ही सांगितलं मी सांगणारच आहे.
जगणाऱ्या वर्गात तुम्ही आम्ही मोडतो. आपण काय करतो, फक्त जगतो महाराज. आपल्याला भजनाचे घेणं देणं नाही, कीर्तनकाराचे घेणं देणं नाही, किंवा कीर्तनात येऊन बसलंच पाहिजे एवढा मोठा सप्ताह आहे, खर्च केलाय, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. खायचं, जेवायचं, पाणी प्यायचं, झोपायचं. ल्यावे खावे बारे यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. आपल्याला फक्त लिहायला खायला चांगलं असावं, म्हणजे अर्थ आपण फक्त झोपतो महाराज. याच्याकरता आपल्याला गोड दृष्टांत सांगता येईल. गुरुवारी मंडळी सांगायचे, एक सोयरी पण जुळत नव्हतं, परंतु सोयरी पण जुळण्याकरता काही माणसं त्या मुलाच्या घरी आले. जशी आताची कंडिशन येत नव्हती पण आले. म्हणजे तुम्ही महाराज त्यांच्याकडे बघू नका, त्यांचं झालंय आता. असे बरेच अडकलेत महाराज, बरेच अडकलेत. जुळत नव्हतं, ते घरी आले. आल्यानंतर त्या माणसाने विचारलं, तुमचा मुलगा काय करतो? आता ते चहा पाणी झालं काय ना, इतकं सांगत बसत नाही, आपल्या वेळ कमी. हे बोलू नका पोरांनो. ते आले आणि विचारलं मुलगा काय करतो? तर ते माणसं म्हणले काय नाही महाराज, तो मुलगा देवघेवीचा व्यापार करतो. ह्या लोकांना वाटलं चांगला सावकार असेल, यांनी विचार केला नाही, लग्न लावून दिलं. 6 महिन्यानंतर मुलगी घरी आली, रडू लागली. बाबा का बरं रडते तू? म्हणजे बाबा आता तुम्हाला काय सांगू मी का रडते, माझ्या सल्ल्याने तुम्ही काय केल्या गोष्टी? मुलगी म्हणली बरं का, म्हणजे मुलगी आताच्या काळातली असेल. माझ्या सल्ल्याने तुम्ही काही गोष्टी केल्या का? मला विचारलं का मुलाचं घर असलंय, तुला आवडलंय का, वगैरे वगैरे गोष्टी ती बोलू लागल्या. त्यांच्या घरी गेले, म्हणले काय म्हणले तुम्ही? मुलगी आमच्याकडे रडत आली. म्हणजे कुठे मुलगा? म्हणजे आहे की घरात. तुम्ही तर म्हणलात ना मुलगा तुमचा की देव घेऊचा व्यापार करतो. आम्हाला वाटलं काय म्हणतात त्याला, आम्हाला वाटलं तो हे करतो काय की सावकार की करतोय. म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणलोच नाही की तू सावकार आहे, आम्ही फक्त एवढं म्हणलो देव घेऊ करतो. तुम्हीच बोलले म्हणजे तुम्हाला वाटलं सावकारी करतो. म्हणजे आमचा मुलगा देव घेऊ करतो, म्हणजे जांभळ्या देतून झोपा घेतो. ही देवाणघेवाण करतो. याचा अर्थ हा वर्ग महाराज जगणारा वर्ग आहे, आणि त्या वर्गात तुम्ही आम्ही मोडतो. आणखी सांगू का? आणखी सांगतो. एक 50-55 वयाचा माणूस होता. कीर्तनामध्ये जे लोकांना माहिती तेच सांगितलं पाहिजे. लई अवघड सांगून अजिबात कळत नाही महाराज. किती अभ्यास मांडला तरी 4-5 मारा लोकांना कळेल, सगळ्या लोकांना कळत नसते. म्हणून जसं वातावरण असेल तसं उपनावं लागते. बरोबर आहे का? 50-55 वय माणसाचं आहे, परंतु काहीच करत नाही. मुलगी लग्नाला आली, मुलगा शिक्षण घेतोय, आईवडील म्हातारे झालेत, शेतातली कामं करत नाही, कुठला व्यापार करत नाही, काय नाही, जेवण करतो, नुसता खातो पितो बसतो. घरचे माणसं सांगून कंटाळले. मग त्यांचा एक जुना मित्र आला, सोबत शिकायला होते, शिकून मुंबई पुण्याला काम करण्याकरता नोकरी करण्याकरता गेला. वापस आल्यानंतर त्यांना त्याच्या घरचे माणसं म्हणू लागले, अहो बाळासाहेब तुम्ही थोडं समजून सांगा, तुमचं ऐकत तुम्ही वर्गमित्र आहेत, आमचं तर काही ऐकत नाही. काय म्हणे, कुठलंच काम करत नाही, नुसता खातो पितून बसतो. मग बाळासाहेब म्हणजे काय नाही, मी समजून सांगतो. मग बाळासाहेब दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून त्यांच्याकडे गेले. म्हणजे बाळासाहेब काय करता उद्योग? म्हणजे काय नाही, खातो पितो मजेत बसतो म्हणले.
म्हणजे मुलगीचं लग्न जवळ आलंय, मुलगी मोठी झाली, मुलगा शिकतोय तुमचा, भविष्यात इंजिनियर लागल, होईल, डॉक्टर होईल, वकील होईल, कुठेतरी पैसे भरण्याकरता 4 पैसे लागतील, मुलीचं लग्न करण्याकरता पैसे लागतील, काहीतरी व्यापार करा म्हणले, काहीतरी काम करत जा, शेती आहे तुम्हाला शेती करा, शेतीचं सोडून बोला म्हणले, शेती अजिबात मी करणार नाही म्हणले, मोकार कष्ट करायचं आणि त्या आळतीत घेऊन घालायचं आणि तो देईल तेवढेच पैसे आपण घ्यायचे, म्हणजे अधिक कष्ट त्याच्यामध्ये आहे आणि मोबदला आपल्या मनासारखा नाही. शेतीमध्ये असंच आहे महाराज, कष्ट भरपूर आहेत परंतु आपल्या मनासारखा पैसा आहे का? शोभर आहे शेतात कष्ट केल्यानंतर तुमच्या मनासारखा पैसा भेटतो का? नाही म्हणा की. म्हणजे शेतीतलं खर्च निश्चित आहे परंतु उत्पन्न निश्चित आहे का? नाही. असला धंदा मी करणार नाही. बरं जाऊ दे, तू काय कर, हे 10-5 लाख रुपये तुला देतो, एखादा तू चांगला बिझनेस कर, त्या बिझनेस मधून तुला दुप्पट वाढ होईल, आलेला पैसा अजून कुठेतरी गुंतव, त्यातून अजून तुला आणखी वाढ होईल, 5-50 लाखाचा मालक होशील, कुठेतरी कळमला अंबाजोगाईला कुठेतरी चांगला प्लॉट घे, आणखी काही दिवसानं विक, त्याच्यापासून तुला 5-50 लाख रुपये मिळतील, करता करता तू कोट्याधीश होशील. बघता काय बसून खाशील म्हणला तुम्हाला, काय म्हणला बसून खाशील. मग तो माणूस म्हणला आता काय करतोय, बसूनच खातोय म्हणला मी. हा महाराज जगणारा वर्ग आहे. विठाला जगणारा वर्गात तुम्ही आम्ही मोडतो. दुसरा वर्ग आहे जगवणारा. जगवणाऱ्या वर्गात कोण मोडतं महाराज? बोला, शानी माणसं पुढे बसलेत, बोला. जगवणाऱ्या वर्गात कोण मोडतंय? हा, व्यापारी नाही, शेतकरी. जगवणाऱ्या वर्गात महाराज देव मोडतो. बरोबर आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिवीण. पुण्यामध्ये एक व्यक्ती होता आणि तो असं सांगत होता की 100 वर्ष कसं जगावं. भाषण करत होता, आम्ही अमुक वाजता उठतो, मी अमुक करतो, मी असा व्यायाम करतो, मी हे खातो, मी ते खातो, आणि जेव्हा 100 वर्ष जगायचंय त्याने मेन सांगितले नियम पाळा, तो 100 वर्ष जगेल. तो सांगत होता आणि सांगितलं, तासभर त्याने लेक्चर दिलं आणि भाषण झालं, खाली बसला की मरण पावला. कोण? 100 वर्ष जगणारा माणूस मरण पावला. आणि त्या ठिकाणी गुरुवारी मामासाहेब दांडेकरांचं कीर्तन धावायला ठेवलं होतं. मामासाहेब अभंग घेतला, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविण. किती जगावं हे आपल्या हातात नाही, हा भगवान परमात्मा आपल्याला जगवतो, आहे का नाही? भगवान परमात्म्याच्या सत्तेनेच या ठिकाणी प्रत्येक घटना त्याच्या सत्तेशिवाय होत नाही महाराज. करा निरंतर ध्यानताचे, करा निरंतर ध्यानताचे, करा निरंतर. हे मुकामने त्याचे नामनी शंभर, मुकामने त्याचे नामनी शंभर, मुकामने त्याचे नामनी शंभर, मुकामने Yeah.
त्याचे नाव विश्वंभर. नावच त्यांचं काय विश्वंभर आहे. अर्थात विश्वाचं पालन पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. परंतु काही सुशिक्षित बेकारांना महाराज मान्य नाही. ते स्पष्ट बोलतात देव नाहीच म्हणतात. एक व्यक्ती तर असं म्हणला या जगात देव नाहीच. सगळे आस्तिक लोक आपल्या समोर व्याख्यानाला बसले होते. तो म्हणू लागला या जगात देव नाही. सगळे आस्तिक लोक नास्तिक झाले आणि देव नाही म्हणायला प्रवृत्त केले. आणि एक शहाणा व्यक्ती उठला भाषण संपल्यानंतर म्हणला राव तुमच्या भाषणात पावर आहे. आम्ही तर देव आहे याच मुद्द्याला धरून ठाम होतो. परंतु तुम्ही उठून सांगितलं की देव नाही आम्हाला सुद्धा पटले राव म्हणले. कसं काय शक्य राव म्हणले. म्हणले काय शामराव आपल्या हातात आहे काय देवालाच करून घेतले. म्हणजे पर्यायानं देव न मानणारा सुद्धा कुठेतरी देव मानायला तयार आहे. किंवा एखादा म्हणतो देव नाही परंतु नाही म्हणण्याकरता सुद्धा त्याच्या अंतकरणात देव असावा लागतो तेव्हा त्याला देव नाही असं म्हणता येते महाराज. जर देव नाही असं जर तो म्हणत नसेल तर आपल्याला म्हणावं लागतं राम नाम सत्य आहे. मग त्याला उचलून नेऊन जाळावं लागतं का कारण त्याच्या अंतकरणात देव नाही. याचा अर्थ आपल्याला जगवणारा कोण आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणवणी शरणालो किंवा म्या बोलविल्या विद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाती चालिता ऐसा जो समर्थ तुम्ही गगन ऐसा साक्षीभूत तुम्ही मीचे. अर्थात आपल्याला जगवणारा कोण आहे देव आहे. पहिला मुद्दा सांगितला होता जगणाऱ्या वर्गात कोण मोडतं महाराज बोला. जगणाऱ्या वर्गात कोण मोडतंय तुम्ही. आम्ही बोलत चला काय चुकलं तर काय इथं शिक्षण आहे काय नाही. तुम्ही सर्व वडीलधारी माणसं आहेत. फक्त विचारतो याच्याकरता की वक्त्याची आणि श्रोत्याची नाळ जुळली पाहिजे. तेव्हा वक्त्याला बोलायला अजून उधाण येत असतं प्रोत्साहन मिळत असतं म्हणून करता बोलतोय. फक्त पहिला वर्ग जगणारा त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही मोडतो. दुसरा वर्ग जगवणाऱ्या वर्गात देव येतो. आणि तिसरा वर्ग आहे बघा महाराज जागवणारा. त्याच्यात कोण मोडतं साधू संत. संत महात्मे 3000 जाग करतात. संत महात्मे देवाला जाग करतात. संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करतात आणि संत महात्मे साधू संताला सुद्धा जाग सकळ दे म्हणलं तसं केलं का नाही महाराजांनी. एका दमात 2-3 प्रमाणे एकदाच देऊन टाकले. देवाला उठवतात संताला उठवतात आणि जड जीवाला सुद्धा उठवतात. उठा असं कळ जेवण उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक अजून उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता
जगभूगे जगदेव जगजोगी जागे जाग बोलती जागता जगदेव राका काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ वगैरे वगैरे संत महात्मे संतांना जाग करतात, संत महात्मे देवाला जाग करतात आणि संत महात्मे तुम्हा आम्हाला सुद्धा जाग करतात. एक प्रमाण आहे मला आणखी उठा साधू संत साधा पोलेत देवा आदर देह मग सा भगवंत उठून वेगेसी चला जाऊ रावळासी जळतील पातकांच्या राशे काकडा रती देखलिया. साधू संतांना जाग करतात, जड जीवाला जाग करतात आणि देवाला सुद्धा महाराज काय करतात जाग करतात. देवाला जाग करणं ठीक आहे, साधू संतांनी संताला जाग करणं ठीक आहे, परंतु संतांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचा काय ठेका घेतलाय का? संतांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काय कारण आहे का? नाही महाराज. परंतु साधू संतांना समाजाकडे पाहिल्यानंतर बुडत हे जो न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून हा जो काही समाज आहे हा विरुद्ध दिशेने अर्थात चुकीच्या दिशेने जात आहे, भरकटलेल्या वाटेने तो जात आहे. म्हणून सन्मार्गाला लावण्याकरता साधू संत मंडळी जनाला नेहमी उपदेश करतात, सारखं उपदेश करतात, सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला. मला सांगा जगद्गुरूने तो कोबरायाने आपल्या पाया पडावं ही योग्यता महाराज आपली नाही तरी सुद्धा तो कोबरा म्हणतात का नाही लागून या पाया पाया पडतो बाबा पण देवाचं नाम स्मरण करा. किंवा अजून म्हणतात सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. महाराज सांगतात अरे देवाला भजारे, भजा शब्दाचा अर्थ काय खायचा भजा नाही बरं का. माणसं काय करतात काहीतरी कीर्तनाच्या व्यतिरिक्त कोणीतरी आलेलं गेलं दिसलं की त्याला बघते तर तुमच्याच गावातली माणसं येते हे काय बाहेर येऊन पाकिस्तानहून आलेले नाही त्यांना बघण्याकरता तिकडं लगे लक्ष देतात. इथे महाराज काय सांगतोय त्याची काही घेणे नाही म्हणजे पहिल्या वर्गात अजून आपण आहेतच फक्त जगायचे.
पंगत खायला यायचे, घरी जाऊन झोपायचे. माझा मुद्दा हा होता की महाराज सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. कारण माणसाचं आयुष्य थोडे, मग या थोड्या आयुष्यात माणसाने काय काय केलं पाहिजे याचा यथार्थ वर्णन महाराजांनी गाथ्यामध्ये केलेले, पण आपल्याला गाथा वाचायला वेळ नाही. महाराज गाथामध्ये तुमच्या संसारातला असा एकही प्रश्नाचं उत्तर नाही की ते गाथ्यात सापडत नाही, असं एकही उत्तर नाही. एकही सगळ्या प्रश्नाचे उत्तर गाथ्यामध्ये आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये, पण आपल्याला वाचायलाच वेळ नाही. आपला मुद्दा हा होता की साधू संत महात्मे तुम्हा आम्हाला जागवतात आणि विनवून सांगतात. विनवी तो सकळ जना कर जोडून लहाना थोडा दान तुले द्या मज दिना म्हणे तुकया बोलू राम म्हणागा. किंवा आणखी एक प्रमाणे बघा, कर जोडून विनवी तो तुम्हारे तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही तुमच्या जीवनात सतत देवाचं नामस्मरण करा. जगाचा कळवळा मला साधू संताला येतो, म्हणून साधू संतांनी जगाला अर्थात तुम्हा आम्हाला जागवण्याचं काम केलं. आणि जागवण्याचं काम करून महाराज सांगतात तुम्ही ज्या संसारात गुंतलेला आहे हा संसार महाराज नित्य नाही, हा अनित्य आहे, हा चुकीचा आहे. परंतु हे समजण्याकरता साधू संतांच्या संगतीत महाराज यावं लागतं. म्हणून करता साधू संतांची संगती जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. माणसाचा उद्धार आणि माणसाचं पतन हे संगतीत घडत असतं. महाराज म्हणतात पतन उद्धार संघाचा महिमा आणि त्याच्यावे आधमा संत सेवी. म्हणून माणसाने जीवन जगत असताना मोठ्या आकाशाने सत्संग केला पाहिजे. संतांचे निश्चय चित्ती दृढधाना निश्चय चित्ती दृढधाना बघा, जोपर्यंत तुम्ही संतांच्या संगतीत जात नाहीत तोपर्यंत महाराज आज्ञान आपल्यापासून बाजूला जात नाहीत. परंतु एकदा का तुम्ही संत संगतीत बसलात, बैसता संतांचे संगती कळो आले कमळापते आणि आपली कोणीच नव्हती. पुस्तक कळलं नाही तर निश्चय चित्ती दृढ झाला. निश्चय दृढ झाला या संसारात आपलं कोणीच नाही. म्हणून संत जीवन जगत असताना संतांचा समागम आपल्या जीवनात अवश्य घडला पाहिजे. ज्यांना घडत नाही त्याने अवश्य सत्संग केला पाहिजे. घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम.
त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठाली ज्यांचे प्रेम विठाली ज्यांचे महाराज माऊलीचं प्रमाण म्हणजे जी 24 तास राहा एक पाऊल पुढे. संत समागम घडायचा आहे पण कुणाचा? ज्यांचं प्रेम देवावर आहे, अर्थात विठ्ठलावर प्रेम आहे, यांचा समागम घडावा. नाहीतर या जगात बरेच साधू झाले, उंच टेळे टोपी दावी आणि जगी मीच एक गोसावी असे पोटासाठी संत कलित झाले. बहुत या संताची संगती नको. माऊलीने याच्या पुढचं सांगितलं, ज्यांचं देवावर प्रेम आहे, अर्थात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अशा साधू संतांची संगती घडावी लागते. सुभाषितकर सांगतात का, मला वाटतं पंचदशीचा श्लोक आहे वाटतं, मला माहित नाही, की सत्संगेन परम प्राप्यो दुस्तरम करते चिरा तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. म्हणतात की सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरा आणि तस्मादति. थांबा मारू नका बरं का, मारू नका, मारू. विठ्ठल 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 किरडू तरी कापडाची नाही, कापडाची नव्हती, खरंच होते ना. जाऊ त्या कीर्तनात ॲन नसती आहे का नाही, त्यानिमित्तानं पाय मोकळा झाला. आता 1 तास अजून वाढलं तरी काही हरकत नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे बसल्यानंतर 1 तास 2 तास मांडी मोडता येत नाही, काही नाही. शहाणी माणसं असल्यानंतर मोडता येत नाही ना, पण त्या सापाच्या निमित्तानं मांडी मोडता आली, कटाळ्याला टाळ खाली ठेवून पुन्हा अजून उभा राहता आलं, बसता आलं, आहे की नाही? परंतु या सापाचं निमित्त करून घरी कुणी जाऊ नका. पशुपतीनाथाची शपथ आहे त्यांना, घरी कुणी जाऊ नका. ऐका, आपला विषय असा होता की सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरा तस्मादति प्रयत्नेन. त्याच्यामुळे मोठ्या प्रयत्नाने माणसाने सत्संग महाराज केला पाहिजे. सत्संग केल्यानंतर बैसता संतांची संगती कळवाले कमळापती, आपली कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला. आपण ज्या संसारामध्ये अडकलेलो आहेत, ही माझी आई आहे, हे माझा बाप आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे, हा जो काही संसार आहे, या संसारात आपण अडकलेलो आहोत. परंतु हे ज्ञान जेव्हा आपण संतांच्या संगतीत जाऊ तेव्हा हे ज्ञान कळत असतं. आणि संत संगतीत गेल्यावर मग संत आपल्याला ज्ञान देतात. कोणतं? अभंगाचं पहिलं चरण. कटतो संसार कटतो संसार कटतो संसार
तो संसार येथे सार भगवंत. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला कोणतं ज्ञान होतं? तर हा जो काही संसार आहे, हा संसार आहे कसा? फलकट आहे. फलकट तो संसार. मग संसार फलकट आहे आणि देवाचं नाम अर्थात भगवंत कसा आहे? सार आहे. आता आपण एक 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 चिंतन करू. महाराजांनी एक शब्द वापरला महत्वाचा, फलकट. संसाराला महाराज म्हणतात संसार कसा आहे? फलकट आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? आहे का संसार फलकट? हा आहे का नाही? आणि आता तुम्ही मी आपण एका बाजूची माणसं आहेत. फलकट कसा आहे यांना आपल्याला पटवून द्यायचं. तुमचं काय मत आहे महाराज? दोन माणसं माझ्या बाजूने, भक्कम दोन माणसं आहेत. आता संसार कसा फलकट आहे महाराज? अगदी सोपी सोपी उदाहरण तुम्हाला देणार मी, तुम्ही लक्ष देणं ऐका. आपल्याकडे सोयाबीन आहे का नाही? सोयाबीन मळतो आणि मुस्कट घरी नेतो का? आणि काय घरी नेतो? सोयाबीन घरी नेतो. मग बुसकट काय? सोपं सोपं. बुसकट फलकट आहे महाराज. हे समजलं? याच्या पुढचं सांगतो. शेंगा आहेत, शेंगा. टरपल भाजीत टाकतो, खातो का शेंगदाणे खातो आपण? शेंगदाणे खातो. टरपल टाकून देतो का? फलकट आहे. आता फलकटाच्या 3 व्याख्या सोप्या सांगतो, सोप्या. फलकट त्याला म्हणायचं ज्याला बाजारात किंमत नाही ते. ज्याला बाजारात किंमत नाही ते फलकट. ज्या वस्तूचं वजन कमी आहे ते फलकट. आणि रस्त्यात शेतात कुठंही पडू द्या, ज्याला कोणी हात लावित नाही ते काय बाबा? कुठं पडू द्या, कोणी हात लावित नाही, कुठं गेलता का, कधी आला, काही विचारित नाहीत त्याला, ते काय? फलकट. आपली पहिली व्याख्या अशी होती की जे वजनाला कमी आहे ते फलकट. आपण सोयाबीनची गंज लावली महाराज. सोयाबीनची गंज वजनाला जड असते, बरोबर आहे? आणि मळल्यानंतर ते बुसकट पुन्हा काय होतंय? हलकं होतंय. मग आपली व्याख्या काय होती की जे हलकं आहे ते फलकट. बसलं बरोबर? दुसरी व्याख्या अशी होती की ज्याला बाजारात किंमत नाही ते फलकट आहे. तुम्ही एक पोतं बुसकटाचं घेऊन जा आणि एक पोतं सोयाबीनचं घेऊन जा, कशाला पैसे जास्त येतील बघा तुम्ही? कशाला पैसे जास्त येणार? सोयाबीनला पैसे जास्त येणार, बुसकटाला पैसे. याचा अर्थ बाजारात त्याला किंमत नाही. आणि तुमचं बुसकट रानामध्ये किती दिवस पडतं महाराज? कुणाचं रस्त्याच्या कडेला असलं रानात तर तिथं पडतंय, कुणाचं शेतामध्ये शिवाला पडतंय, कुणाचं मोठेगावच्या शिवारात पडतंय, कुणाचं गोटेगावच्या शिवारात, कुणाचं सुकळीच्या शिवारात. कुत्रं तरी खातंय का त्याला? जनावर सोडता काही त्याची भीती आपल्याला राहिलं राहणार कुठं तरी? म्हणजे कुठं पडू द्या, त्याला काही किंमत नाही ते काय पोरानो. मी एक लय कारखाना बेजार करतो आणि एवढा बेजार करतो. आता कसं आहे, हीच मगापासून बुळबुळ बुळबुळ करते ते. मग त्याच्या तोंडाकडे बघितलं ना, एवढं निरागस आहे ना ते, चटाचट त्याच्या पप्पा घेऊन एवढं निरागस आहे महाराज ते. म्हणजे त्यानं केलेली कृती सगळी विसरून जावी लागते आणि त्याचा चेहरा बघितला की आनंद वाटतो. पण कालवा करते मगा धरून झालं ते. माऊलीच्या घरी आम्ही मुक्कामाला रोज आहेत. त्यांचा वैष्णव काहीच ऐकत नाही, तो काहीच ऐकत नाही, कृती सांगा. आणि मग त्याला आल्यापासून हलक्या हातानं 5-25 ठोके टाकले असते मी, हलक्या हातानं. हो,
आणि तेवढं झालं की सकाळी येत आहे महाराज जय हरी एवढं गोड म्हणता येते सगळं विसरून जावं लागतं. मला आता मला यांच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही, आपला चिंतनाचा विषय बाजूला राहतं. तर आपण 3 व्याख्या सांगितल्या. फलकट कशाला म्हणायचं? ज्याला बाजारात किंमत नाही, जे वजनाला हलकं आहे आणि कुठंही पडू द्या, ते काय आहे बाबा? फलकट आहे. आता विनेकरी बाबा आहे, तो उभा आहे. विनेकरी बाबा, तुमचं तरुण वयात किती वय होतो, वजन होतं? जेव्हा तुम्ही तरुण होतात तेव्हा तुमचं वजन किती होतं? आता किती आहे? 55. म्हणजे वजन कमी झालंय. आपली व्याख्या काय आहे? जे वजनाला कमी ते मी म्हणलेलं नाही, तुम्हाला मी फलकट म्हणलेलं नाही. गावकरी तुम्ही बघून घ्या, दुसरा प्रश्न तुम्हाला माहिती. माझं बोलणं बरोबर आहे. सकाळी बाबा आंघोळ करतेत, गण लावतेत, झाला का चहा? ज्ञानेश्वरी वाजता का नाही? बरोबर गिरायक भेटले मला. वाचित असतील आता नसतील, पण झाला का चहा? सुंदर दम निघा ना का? मग बायको बाहेर गेली असेल किंवा कुठं बाहेर गेली असेल दुसऱ्या कामाला, सुनबाई म्हणते दम नाही का? मग ह्यांनी पुन्हा लेकाला म्हणायचं, अरे बघ ना तेवढं चहाचं, आम्हाला 17 का म्हणतात दम काढा ना. म्हणजे ज्याला बाजारात किंमत नाही, संसाराच्या बाजारात ज्याला किंमत नाही ते म्हणते बायको असं म्हणते का? त्याला फलकट म्हणायचं. आणि आता बाबा तिथं सप्त्याला आलेच, 8 दिवस घरी खायचा ताप नाही, चहाचा ताप नाही, सगळं इथं भेटते त्यांना. घरचे माणसं म्हणले, बायको म्हणली मुलाला, अरे बापू कुठे गेले? तर 8 दिवस झालं पत्ता नाही. आसन कुठं पडलेला, काय करायचं तुला? सप्त्याला आलेत बाबा. मग त्यांची इच्छा असे, बाबा इकडं आलेत, इकडं करा आहे ना, नाही तर इकडून आळंदीला का जायना, कुठं का पडला, त्यांचं काही किंमत नाही, काही घेणे देणं नाही. म्हणून कसे बाबा, कसे म्हणून फलकट आहे. मला सगळ्या व्याख्या सांगितल्या मी फलकटच्या. मग हा महाराज संसार हसा आहे, हा फलकट आहे. हे ज्ञान जेव्हा आपण साधू संतांकडे जातो तेव्हा आपला संसार फलकट आहे हे आपल्याला कळतं. विठाला विठाला लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरे विण. तुम्ही जन्माला आलात आणि जन्माला आल्यानंतर सगळं केलं पण देवाचंच नाम घेतलं नाही तर नुसती येरजार झाली महाराज, येरजार झाली. मग जन्माचं सार्थक कशात आहे? तर तामणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखील या. म्हणून महाराज निळोबारायांचा खूप मोठा टास आहे महाराज. साधू संत खूप मोठ्या टासने समाजाला सांगतात महाराज. निळोबारायांचा एवढा टास आहे. निळोबारा म्हणतात जन्मासो येऊनी पहारे पंढरी, जन्मासो येऊनी पहारे पंढरी, नाचा महागारी देवा पुढे, नाचा महागारी देवा पुढे, चंद्रभागी तेरे करा तुम्ही स्नान. जन्माला आलात ना महाराज, मग तुम्ही काय करा?
पण न बोलवाया. हे प्रमाण नळबाऱ्यांचं नाही, सेना महाराजांचं आहे. महाराज जन्माला आल्यानंतर महाराज तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखील या. मग खरं सार्थक देवाची भेट घेण्यात आहे, अर्थात देवाचं दर्शन घेण्यामध्ये आहे. मग आपण या संसारात जन्माला आलो, अर्थात हा संसार कसा आहे, फलकट आहे. मी बाबाला उद्देशून सगळी प्रमाणं दिली, आताची उत्तरं दिले. याचा अर्थ कोणातरी एका व्यक्तीला बोलायचे, सगळ्यांना तुम्ही ते लावून घ्या. बरोबर सगळ्याच्या जीवनात ते घडते. बाबांनी काही राग म्हणायची गरज नाही. फलकट तो संसार. याच्याकरता आणखी एक तुम्हाला मी पुरावा देतो. या संसाराला फलकट का म्हणतात? संसाराचा समारोप महाराज पश्चातापात आहे आणि परमार्थाचा समारोप हा प्रसादात आहे. प्रसादस्तु प्रसन्नता. संसार केल्यानंतर संसाराचा समारोप महाराज पश्चातापात आहे. मला 100% माहिती आहे. इथे बसलेलं जर माणसाला तुम्ही विचारलं ना बाबा की आतापर्यंत तुम्ही संसार केला आणि आतापर्यंत संसारातला अनुभव सांगा, असं जर प्रश्न केला ना तर त्यांचं पहिलं उत्तर हे असेल, काय खरं नाही. काय उत्तर असेल? काय. अरे मग काहीच खरं नाही तर संसार का केला बाबा तुम्ही? बरोबर आहे काय? माणसात प्रत्येकाचं उत्तर आहे, महाराज काय चाललंय, बरं आहे का? मजाच राहिली नाही, मजाच राहिली नाही. याचा अर्थ काय? संसाराचा समारोप हा पश्चातापात आहे बाबा. एका माणसाचं जुनं घर होतं. मुलं मुंबई पुण्याला नोकरी काम करण्याकरता गेले, भरपूर पैसा, थोडीफार जमीन होती. मग त्या बापाने काय केलं, मुलाचे लग्न जवळ आलेत, लग्न करावे लागणार आहेत म्हणून करता बाबाने जवळजवळ एवढा पैसा जमा केला आणि 1 कोटीचा बंगला बांधला. सुंदर बंगला बांधला. वास्तुशांती वगैरे झाली, कीर्तन वगैरे काय माझं नव्हतं ठेवलेलं, परंतु जोरात कार्यक्रम केला. आलेले पाहुणे रावळे सगळ्यांची गजबज चालू होती. कार्यक्रम चांगला झाला. हळूहळू पाहुणे आपल्या आपल्या घरी निघून गेले आणि दोघा भावाचं एवढं चांगलं जमत होतं, पण काय घोटाळा झाला काय माहिती. एक जण थोरला मुलगा आज बापाकडे आला आणि म्हणू लागला, बाबा धाकल्याला नीट समजून सांगा, एका आजच्या बाबतीत बोलला पाटील मला. म्हणजे अरे मग आतापर्यंत चांगलं वातावरण होतं, आता का बिघडला बाबा? त्याला समजून सांगा. त्याला माहित नाही का गावाकडे काय काम करावं लागतं काय नाही, आणि माझ्यावर रुबाब झाडतोय. थोड्या वेळात तो धाकला आला, तुम्ही तसाच म्हणला, बाबा तुम्ही त्याला समजून सांगा, मुंबईत कसा राहतो मला माहिती आहे, आणि तो रुबाब करतो. म्हणजे झालं काय, आतापर्यंत चांगलं होतं काय नाही म्हणे. बाबा गॅलरीच्या शेजारची जी काही रूम आहे ती मला पाहिजे. गॅलरीच्या शेजारीची काही येणारी बेडरूम आहे ती मला पाहिजे, याच्यावरून बांधलं. मुलाचा बाप म्हणला, नसतं बांधलं तर बरं झालं असतं. घर बांधून ठेवला आणि विनाकारण वाद झाला. याचा अर्थ हा की संसाराचा समारोप हा पश्चातापात होतो. नसतं बांधलं तर बरं झालं असं माणसं म्हणतो. अहो महाराज, काही लोकांना असं वाटतंय, आता इथे सगळे बसले माणसं, लग्न सगळे झालेत ना, नाही म्हणले हातवर, कोणाकोणाचे लग्न हातवर करा बरं का. मी तर केला बाबा, माझं झाले. एवढा पश्चाताप आहे महाराज, हात सुद्धा वर करू वाटत नाही. इतका पश्चाताप आहे महाराज, हात सुद्धा वरी करू वाटत नाही. बरं जाऊ द्या. काही लोकांना महाराज आठवड्यातून एकदा दोनदा तरी असं वाटतंय, महाराज नसतं केलं तर बरं झालं असतं. वाटतंय महाराज, का वाटतंय का नाही? काय काय भाग्यवानाला रोज वाटतं नसतं केलं तर बरं झालं असतं. काय बायकाची किरकिर असते महाराज, मला काय फारशी माहित नाही, कारण मला थोडका अनुभव महाराज, तुम्ही जास्त अनुभव आहे तुम्हाला, त्यामुळे मी तुमच्या पुढे ते गाणं मांडत बसायचं नाही मला. परंतु संसाराचा समारोप हा महाराज पश्चातापात आहे आणि परमार्थाचा समारोप हा प्रसादात आहे. म्हणून महाराज परमार्थ मोठ्या आवडीने केला पाहिजे. विठाला 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 विठाला. संसाराचा समारोप हा पश्चातापात असल्यामुळे किंवा पश्चातापाने होत असल्यामुळे संसार महाराज कसा आहे, फलकट आहे. अजून एकच उत्तर देतो, याच्यावर आता समारोप होत नाही, आपण पुढे चालू. एकच सांगतो की प्राप्ती आणि तृप्ती हे 2 शब्द, या 2 संकल्पना संसाराच्या क्षेत्रात महाराज कधीच एकत्र येऊ शकत नाही. प्राप्ती आणि तृप्ती. फार तर परमार्थाच्या क्षेत्रात प्राप्ती एकत्र येऊ शकते, आपलं प्राप्ती आणि तृप्ती या 2 संकल्पना एकत्र येतील, परंतु संसाराच्या क्षेत्रामध्ये प्राप्ती आणि तृप्ती एकत्र कधीच येऊ शकत नाही. कारण संसारामध्ये कितीही तुम्ही मिळवा महाराज कमीच पडलेलं आहे. किती जरी मिळवलं, किती जरी प्राप्त केलं, तर त्या प्राप्तीच्या मागे आपला हेतू असतो की आपलं जीवन शांत बनावं, आपल्या जीवनामध्ये सुख यावं, जीवन तृप्त व्हावं ही इच्छा असते. परंतु किती वस्तू गोळा केल्या म्हणजे मला सुख प्राप्त होईल? मला सांगा,
तुमच्या वडिलांच्या काळात जेवढ्या वस्तू तुमच्या घरात होत्या त्यापेक्षा आता अधिक आहेत का कमी आहेत? जास्त वस्तू अधिक आहेत. तुमच्या वडिलांवर तुम्हाला सुख आहे का? नाही. तुमच्या आजोबाच्या काळात तुमच्या घरात जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या तुमच्या वडिलांच्या काळात होत्या का? नव्हत्या. परंतु त्यांना माहित असेल आजोबा किती आनंदात जगले, त्याच्यापेक्षा आपण आनंदात नाही मला जगू शकत. म्हणजे कितीही वस्तू एकत्र करा, माणसाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. अर्थात माणसाचं जीवन तृप्त होऊ शकत नाही. माणसाला शांत झोप यावी, गाढ झोप यावी म्हणून माणूस किती प्रयत्न करतो. एक कोटीचा बंगला आहे महाराज एका माणसाचा. आता आम्ही वारीच्या वाट्याने पाहतो पैठणला गेलो, 1.5 कोटीचा बंगला आहे म्हणा. आल्यानंतर तो माणूस सांगू लागला, काय म्हणतोय महाराज 1.5 कोटीचा बंगला आहे माझा. इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे, हा माझं इकडे मागे एक किचन आहे, इकडे देवघर केलंय, इकडे गेस्ट रूम आहे, सगळं सांगतोय तो. आम्ही त्याच्या घरी गेलो म्हणून काय सगळं सांगतोय आपल्याला. आणि सगळं सांगितलं तर एका कोपऱ्यात येऊन काय म्हणतोय, सगळं आहे हो महाराज पण सुन भाकरवाडीत नाही, मुलगा चांगलं बोलत नाही. गोळा केलं एवढं बाबा, सुख व्हाव मिळावं म्हणूनच गोळा केले, जीवन तृप्त बनावं म्हणून एवढं गोळा केले. परंतु जीवनात तृप्तता आहे का? माणसाला शांत झोप यावी म्हणून 1 कोटीचा बंगला आहे. शांत झोप यावी म्हणून 1 कोटीचा बंगला आहे. त्या बंगल्याला समोर गेट आहे, गेटच्या आत कुत्र बांधलेलं आहे. कशा करता माणसं आल्यानंतर एकदम आपल्या खोलीत येऊन आपली झोप उडते काय म्हणून बाहेर अगोदर कुत्र बांधले. माणूस दचकतो, त्या कुत्र्याला दचकतो, एकदम खोलीत येत नाही महाराज. मग त्या खोलीमध्ये अशी काय व्यवस्था केलेली आहे, खोलीमध्ये एसी आहे, गरमू नये म्हणून करता एसी आहे, मच्छर चावू नये म्हणून करता ऑल आउट आहे. मग ऑल आउट मधून सुद्धा एखादा जर मच्छर जगला वाचला लाईट मध्येच गेली तर मग आपल्याला झोपेमध्ये मच्छर चावू नये म्हणून त्या बेडच्या भोवती मच्छरदाणी लावली महाराज. कशा करता? शांत झोप यावी म्हणून. बरं त्याच्यातूनही एखादा मच्छर घरात आला, आपलं जाळीतून मध्ये घुसला तर तो मच्छर आपल्या अंगाला चावू नये म्हणून करता आणखी एक सूर्य मावली महाराज त्या अंगाला ओढून बसला होता मच्छर चावू नये म्हणून. एवढं सगळं गोळा करतो. कशा करता? झोप यावी म्हणून करता. गुडघ्या इतकी गादी महाराज, चांगली झोप यावी म्हणून तो गादीवर झोपतो आणि झोपून वाट बघतो, इकून येते का इकून येते, झोप इकडून येते का इकडून येते वाट बघतो. एवढा खाटाडोप कशा करता गोळा केला? शांत झोप यावी म्हणून खाटाडोप गोळा केला, पण तुम्हाला झोपच गायब झाली. याचा अर्थ हा की संसारामध्ये कितीही वस्तू एकत्र करा, कितीही मिळवा, मला सुख मिळू शकत नाही. म्हणून हा संसार जो आहे हा फलकट आहे आणि याच्यावर जास्त आपल्याला चिंतन करायचं नाही. जास्त चिंतन केलं तर आपला वेळ सुद्धा फलकट होईल. पुढे चला. फलकट तो संसार आणि मग येथे सार भगवंत. मग येत सार काय आहे? देव सार आहे. अर्थात देवाचं नाम महाराज काय आहे? सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. देवाचं नाम कसं आहे बरं? सार आहे म्हणून साधू संतांचा मोठा टास आहे की देवाचं नाम घ्या. आता मग अशी प्रमाण झाला आपलं लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुख्य नाम. पण लोक तेवढे प्रेमाने महाराज देवाचं नाम घेत नाहीत. महाराज या जगामध्ये 2 गोष्टी अलौकिक आहेत, अर्थात 3 गोष्टी अलौकिक आहेत. देव अलौकिक आहे, देवमान्य संत अलौकिक आहेत आणि देवाचं नाम अलौकिक आहे. जीवन जगत असताना या 3 अलौकिक तत्वाशी आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे महाराज. हे 3 अलौकिक तत्व, या तत्वाला अलौकिक का म्हणायचं तर याला 3 निकष लागतात. जे लौकिक जगाला कळत नाही ते अलौकिक असतं. पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही ते लौकिक आपलं अलौकिक असतं आणि काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही ते काय असतं? अलौकिक आहे. या 3 अलौकिक तत्वाशी आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे महाराज. देव लौकिक का आहे? कारण लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. लोकाला कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणून सुद्धा कुणी सुद्धा विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणत नाही. आता मग असे म्हणलं काय, जेव्हा भजन चालू होईल तेव्हा मुखाने नामाने हाताने टाळी वाजवा आपण कोणी म्हणत नाही, कारण अंधारात आम्हाला दिसतच नाही कोण काय झोपलंय का जागे काही दिसत नाही. याचा अर्थ हा की लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक आहे. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या 5ही तत्वाला निर्माण करणारा स्वतः भगवान परमात्मा आहे म्हणून देव अलौकिक आहे. आणि काळाची सत्ता देवावर चालत नाही, कारण सृष्टी ही सर्व भगवंताच्या अधीन आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही.
लौकिक जगाला देव कळत नाही म्हणून देव कसा आहे, अलौकिक आहे. संत का अलौकिक आहेत, तर लौकिक जगाला संत महात्म्याचं महत्व कळत नाही. हा विषय आपण प्रत्येक कीर्तनात ऐकला आहे. साधू संताला विसोबा कीर्तन ज्ञानोबांना त्रास दिला, पुन्हा तुकोबराला किती त्रास दिला, मंबाजी बुवानी काट्याच्या काठीने मारले. लौकिक जगाला देवाचं संतांचं महत्व कळत नाही. काळाची सत्ता संतांवर चालत नाही. जगा काळ काय, आम्ही माता दिले पाय आणि पंचमहाभूतामध्ये संत महात्मे अडकत नाहीत. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाचही महाभूताला ज्ञानोबांनी पृथ्वी या तत्वाला जिंकलं. पृथ्वी आप या तत्वाला एकनाथ महाराजांनी जिंकलं. पृथ्वी आप तेज या तत्वाला चित्तला मुक्ताबाईने जिंकलं. पृथ्वी आप तेज वायू या तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि आकाश या तत्वाला जगद्गुरु तुकोबराने आपला सदैव दिवस घेऊन वैकुंठात गेले. याचा अर्थ हा पंचमहाभूतामध्ये संत महात्मे जीवन अडकत नाही. आणि देवाचं नाव अलौकिक का आहे, तर लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही. किती सांगा तुम्ही, आता मगापासून किती वेळा म्हणलं मी देवाचं नामस्मरण करा, पण करत नाहीत महाराज. विठाला विठाला देवाचं नामस्मरण तेवढ्या प्रेमाने माणसं करत नाहीत. आता आपल्याला वेळ कमी, जास्त विस्तार करायचा नाही. तुम्ही म्हणता अगोदर कशाला वेळ घेतला, पण अगोदर चिंतन हे मांडावं लागत असतं. आपल्याला अभंगाची पूर्वपीठिका समजली पाहिजे. संसार फलकट काय हे समजून सांगण्याकरता बराच वेळ गेला आहे की नाही. आता 11 पर्यंत जमून लागला, थोडाच वेळ राहिला, 20 मिनिट राहिले, त्यामुळे काही थांबवणार नाही. मध्ये 1 तासभर म्हणलो तुम्ही त्याला, मी तो माणसाचा पाय मोकळा झालाय. लांबवायचं महिला मंडळ, महिला मंडळ बोलत नाहीत नाही. चला आपल्या संकल्पित वेळेत सेवा करायची. ती जरी लांबवली तरी मी लांबवणार नाही. तर एवढं भांडवल माझ्याकडे कुठे, एवढा हुशार आहे का मी, नाही महाराज. देवाचं नाम अलौकिक आहे का, लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक आहे. काळाची सत्ता देवाच्या नामावर चालत नाही. ज्या सवेद अंडाच्या उद्भीचे आटे हरिनाम नाटे, यापेक्षा सगळ्यापेक्षा देवाचं नाव वेगळं आहे आणि हरिनाम कधीच आटू शकत नाही. अर्थात काळाची सत्ता नामावर चालू शकत नाही आणि पंचमहाभूतामध्ये देवाचं नाम अडकत नाही. पृथ्वीपेक्षा, आपापेक्षा, तेजापेक्षा, वायूपेक्षा, आकाशापेक्षा सगळी कितीतरी पटीने देवाचं नाम व्यापक आहे. अर्थात गगनाहूनी वाढ नाम आहे. मग गगनापेक्षा मोठं असलेलं देवाचं नाव काही लोक आपल्या शिष्यमंडळीला खोलीमध्ये आत घेऊन दरवाजा बंद करून आणि असं ते उपरण्यात कान मंत्र देतात. असा गगनापेक्षा देवाचं नाम कसं आहे, मोठं आहे, वाढ आहे. मग हे उपरणं केवढं आहे, मग हे झाकल कसं काय. आणि तेच विचारणं सांगतात, कुणाला सांगू नका. तो कोराय म्हणतात उघडा मंत्र जाणार आणि रामकृष्ण हरी म्हणा. ते म्हणतात अजिबात कुणाला सांगू नका. आपण किती आटास करा, ज्याला सांगितलं असते का हा तुम्हाला जो दिलेला कान मंत्र आहे हा कोणाला सांगायचा आहे, तो कोणाला सांगत आहेत महाराज. तुम्ही किती आटास आहे विचारा. नाही म्हणजे आमच्या गुरुने सांगितलं कोणाला सांगायचं नाही, कुणाला सांगायचं नाही. गाता भजन झालं आणि वारकरीची पंगत जेवायला बसली. जवळच घर होतं, पटापटापटा गेले वारकरी बसले. पण ते लहान लेकरं अंगणात खेळत होते. त्या एका लहान लेकरानं देहधर्म सी केली होती. पण एवढे माणसं एकदम आलेत म्हणल्यावर त्या बाईला सुधरा ना. त्या बाईने एक पेपर झाकला वरून एक कुंडी झाकून ठेवली त्याच्यावर आणि आलेले वारकरी आपले चौकून बसले. पण तिला वाढ झाली खाना. पण एक वारकरी हुशार होते, म्हणले वाढ झाली का, म्हणले झाले. म्हणावं झाले. थांबा म्हणले थांबा. त्या पातेल्या खाली ठेवलेलं वाडा म्हणले काय ठेवलंय ते माणसं काय म्हणले, अहो म्हणले पंक्तीला भेद करू नसतो म्हणले कसा, तुम्ही का बरं टाकून ठेवले ते, उचला का उघडाने वाडा म्हणले पंक्तीला पटकेन संकल्प सोडायचा म्हणले, हातातलं पाणी निघून चाललं म्हणले. वारकऱ्याने हट्ट धरला. बाई म्हणले अहो ते काहीच नाही म्हणले वाढण्यासारखं, तुम्ही वाडा करा चालू. वदाने थांबा म्हणले, थांबा गडबड करू नका, वाडा त्याच्या खालचं काय म्हणले. महाराज ते इथं सांगण्यासारखं नाही हो म्हणले. कुठं पंक्तीत बसलात एवढं ते सांगण्यासारखं नाही, खरंच ते सांगण्यासारखं नव्हतं. मग हे माणसं काय म्हणतात, आम्ही सांगत नाहीत कुणाला. हे जर सांगत नसतील तर ते तेवढं वाईट असलं पाहिजे. विठाला विठाला देवाचं नाम काय महाराज, सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. किंवा आणखी करा प्रमाण आहे काहीतरी, काय प्रमाण आठवत का, वेदाचे सार हरी अक्षरे दोन्ही. वेदाचे सार, वेदाचं सार सुद्धा हरीचं नामच आहे महाराज. मग एवढं देवाचं नाम सार असणारं नाम आपण सोडून भलत्याच इतरत्र रस्त्याने का बरं जातो.
तुकोबारायांचा आग्रह आहे महाराज, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. परंतु नाथ महाराजाला या गोष्टी सहन होत नाहीत. नाथ महाराज म्हणतात, नामाविनमुख सर्पाचे ते बिळ, जीवानवे काळ सर्प आहे. नामनवदे ज्याची वाचा तो लेख बापाचा. नाथ महाराजाला राग येतो महाराज, मग एवढा आता सहन शब्द करतात. मग आपण हे देवाचं नाम घेतलं पाहिजे. आपल्याला कितीही काम असू द्या, सगळी कामं सोडून द्यायची, देवाचं नाम घ्यायचं. महाराजा मंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, अवघे रसोनी काम, अवघे रसोनी काम, अवघे रसोनी काम, अवघे रसोनी काम. नामरितो बाते, नामरितो बाते, नामरितो बाते, नामरितो बाते, नामरितो बाते. जावे नामगतो बाटे, 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 जावे नामगतो बाटे. ऐसा जावे तो मोरा, ऐसा जावे तो मोरा. अवघे रसोनी काम, नामरितो बाटे, जावे नामरितो बाटे, जावे नामरितो बाटे. रसोनी गावे, नामरितो बाटे, नामरितो बाटे, बार खुमार, बार बार, बार पलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवी तू म्हणा. सरिसे जना सहित विठ्ठल विठ्ठल. अवघे निरसून या काम, घ्यावे नाम विठोबाचे. का बरं घ्यायचं देवाचं नाम? कारण देवाचं नाम सार असल्यामुळे आपल्याला किती काम असू द्या महाराज, किती काम असू द्या, देवाचं नाम सगळं काम सोडायचे, देवाचं नाम घ्यायचं. म्हणून सुभाषितकार गोड सांगतात, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरित आणि लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. 100 काम सोडून माणसाने जेवण केलं पाहिजे महाराज. आधी जेवणाचा विचार महाराजांनी सांगितला. 100 काम सोडा आणि जेवण करा. 1000 काम सोडा आणि आंघोळ करा, स्नान केलं पाहिजे महाराज. रोज करतात ना आंघोळ सगळे इथं, आहे का नाही? आता सगळे वडील आहेत मला. 1000 कामं सोडा, आधी स्नान केलं पाहिजे. त्याच्या पुढचं सांगतात, आपल्या जर दारात कोणी अतिथी आला ना, जेवण सुद्धा करत असेल तर उठायचं, आंघोळ सुद्धा सोडून द्यायची. अर्थात 1,00,000 कामं टाकून आलेल्या अतिथीचं आधी स्वागत केलं पाहिजे. आणि सगळ्यात टोकात सांगितलं, किती काम असू द्या, याचा अर्थ कोटी काम असू द्या, सगळं सोडून देवाचं नामस्मरण करा. हे जर तुम्हाला आवड वाटत असेल तर नाथ महाराज सांगतात, हरिच्या आपलं हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, सर्व उठता बैसता, हरि बोला एकांती, हरि बोला लोकांती, देहत्या गांती, हरि बोला देहत्या गांती, हरि बोला. आपल्याला असं साधं म्हणलं तर महाराज देवाचं नाम घेता येत नाही. देहाचा देह पडायच्या वेळेला देवाचं नाम येणं काय एवढं सोपं आहे का महाराज? एवढं सोपं नाही. परंतु देवाचं नाम देह पडल्याच्या वेळेला सुद्धा येऊ शकतं. परंतु आपल्या वाणीला तितका अगोदरपासून सतत देवाचं नाम, सतत देवाचं नाम, सतत दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, ही अवस्था ज्याच्या जीवनात झाली, त्याच्या जीवनात मरायच्या वेळी देवाचं नाम येतच महाराज. एवढे मोठे कदम सांगत असतात. एक वारकरी होते, मरण पावले, आणि मरण पावले तर त्यांना आंघोळ घालण्याकरता दारात आणलं आणि आंघोळीचा पहिला तांब्या
डोक्यावर ओतल्या बरोबर यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार वंदना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. का बरं? अहो रोज आंघोळ करताना तांब्या पडला की हरा विष्णूचं नाम चालू होतं. देहाला सवय पडली, मरण पावले तांब्या पडल्या देवाचं नाम येऊ लागलं. याच्याकरता सगळी कामं सोडून देवाचं नाम घेतलं पाहिजे. आणि मग तुम्ही जीवन जगत असताना सगळी कामं करताना जर देवाचं नामच जर तुम्ही घेत नाहीत, मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, आपण केलेला प्रयत्नात आपल्याला सीनच येणार. कारण तो देवावीण असल्यामुळे अभंग तुका म्हणे देवावीण, तुका म्हणे देवावीण, संसाराकरता बरेच प्रयत्न करतात, संसार सुखी व्हावा याच्याकरता बरेच प्रयत्न करतात. परंतु त्या प्रयत्नामध्ये जर कुठे देव नसेल तर तुम्ही केलेला जो काय प्रयत्न आहे केला असेल म्हणून तो मिथ्या म्हणून माणसाने जीवन जगत असताना आपल्याला हा भगवंताने देह दिला. मरेपर्यंत आपण मरणाला एक विसरायचं नाही आणि देवाला एक महाराज विसरायचं नाही. दोन नियम आहेत महाराज. जीवन जगत असताना देवाला कधीच विसर पडू नये देवाचा आणि आपला, आणि माणसाने मरणाला विसरू नये. एक दिवस आपल्याला मरायचं निश्चित आहे हे लक्षात ठेवावं आणि देवाला लक्षात ठेवावं. आणि दोन गोष्टी कधीच महाराज ध्यानात ठेवू. एवढ्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, बाकीचं कीर्तन नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आपण एखाद्यावर केलेला उपकार कधीच लक्षात ठेवायचं नाही आणि समोरच्या माणसाने दिलेला त्रास कधीच लक्षात ठेवायचा नाही. परंतु माणसं जे लक्षात ठेवायचं ते ठेवत नाहीत आणि जे विसरायला पाहिजे ते कधीच विसरत नाहीत महाराज. आपण एखाद्यावर केलेला उपकार माणसं नेहमी बोलून दाखवतात महाराज. बोलून नाही दाखवलं पाहिजे. मी अमुक तुझ्याकरता केलं, तुला लाज वाटते का, मला असा बोलतो, असं उद्धट भाषा कधी केली नाही पाहिजे. समोरच्याला त्रास दिलाय देऊ द्या, त्याचा स्वभाव आहे. पण आपला स्वभाव तो वाईट आहे का? आपला स्वभाव चांगला आहे महाराज. आपला स्वभाव चांगलाच समाजामध्ये गेला पाहिजे. म्हणून करता लोकांनी केलेला अपकार विसरा आणि आपण केलेला परोपकार सुद्धा विसरा, पण देवाला मात्र विसरू नका आणि मरण मात्र महाराज विसरू नका. मरण जर माणसानं ताब्यात ठेवलं ना देवाला स्मरून, माणसाला मरणाची भीती नाही महाराज. देवाला विसरू नका. एक राजा होता, एवढाच दृष्टांत सांगतो आपल्याला समजण्याकरता आणि आपलं कीर्तन संपलं. एक राजा होता, ऐश्वर्यवान राजा होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत बरीच लग्न केली होती. भोगप्रधान राजा होता. परंतु कालाच्या ओघामध्ये गंमत अशी घडली, त्याचं पुरुषत्व नष्ट झालं. मग ऐश्वर्यात जगणारा, समाजात ज्याला मान आहे अशा माणसाच्या जीवनात जर असा प्रसंग घडला तर त्याला त्याची लाज वाटत असते. संभावित तसेच्या कीर्ती मरणादिती रचिते, मरणापेक्षा सुद्धा त्याला जास्त यातना होत असतात. राजाचं पुरुषत्व नष्ट झालं म्हणून राजा मरण्याकरता एका जंगलात निघून गेल्यानंतर तिथे एक साधूचा आश्रम होता आणि साधू महाराज त्या धुनीजवळ बसले होते. मला वाटलं आपण आता इथे मरण्याकरता आलो, चला साधूचं दर्शन घेऊ आणि मरू. ते गेले साधूच्या आश्रमात गेले, साधूचं दर्शन घेतलं आणि साधूने त्या माणसाला कशी कांत निहाळलं आणि साधू महाराज म्हटले, तुझ्याकडे पाहून मला हे वाटतंय की तू सामान्य व्यक्ती नाहीस, तू राजा आहेस. हो महाराज बरोबर आहे, ओळखलं तुम्ही, मी राजा आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा पसरलेली आहे. महाराज तुम्ही बरोबर ओळखलंय. का बरं मरतो, कशामुळे मरायचंय तुला? काय नाही मरा महाराज, मी अमुक देशाचा राजा आहे, परंतु माझं पुरुषत्व नष्ट झालं म्हणून मला मरावं वाटतं. मरू नकोस. मग
त्या दोन्हीतल्या चिमुडवर भस्म घेतला आणि राजाच्या हातावर ठेवला. खा म्हणे, तुझं काम होईल. आणि साधू महाराजांनी मुठभर घेतलं आणि खाल्लं. याने चिमुडवर भस्म खाल्लं, घोड्यावर बसला आणि घरी आला. तर बेफाम कामांध झाला, त्याला काम आवरता येईना. त्याच्या डोक्यात प्रश्न असा निर्माण झाला, बहुतेक माणसाला काम झालं की दुर्बुद्धी निर्माण होते. असं काम झाल्यानंतर दुर्बुद्धी माणसाला निर्माण होऊ नये. परंतु राजाला दुर्बुद्धी निर्माण झाली. मी चिमुडवर भस्म खाल्लो तर मी बेफाम कामांध झालो. साधू महात्म्याचं काय होत असेल, काही म्हणायची गरज होती का? म्हणून राजा पुन्हा दुसऱ्या दिवशी परत आश्रमात आला. साधू महाराज म्हटले, काय राजा परत आलास, तुझं काम नाही झालं का? राजा म्हटलं, महाराज माझं काम झालं. मी चिमुडभर भस्म खाल्लं तर बेफाम कामांध झालो. तुम्ही तर मुठभर खाल्लं, तुमचं काय होत असेल? साधू महाराज म्हणले, माझं काय व्हायचं ते होऊ दे म्हणे, परंतु तुझा चेहरा आता बदलला. तुझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या 8व्या दिवशी 2 वाजता मृत्यू येणार तुझा. राजा घाबरला. येणाऱ्या 8व्या दिवशी माझा मृत्यू आहे. कारण साधूची वाणी खोटी ठरत नाही. साधूला माहित नव्हतं मी कोण आहे, परंतु साधूनी बरोबर ओळखलं मी राजा आहे आणि मरणाकरता आलो. साधूची वाणी खोटी ठरणार नाही. येणाऱ्या 8व्या दिवशी माझा मृत्यू. राजा लटलट कापू लागला. महाराज आता मी मरणारच आहे, मग मला मुक्त होण्याकरता काही उपाय सांगा. काय नाही, ज्यांच्याबरोबर वैर केलंस त्यांची माफी माग, गोरगरिबांना मदत कर, जिथे सत्कर्म चालू आहे अशा ठिकाणी दान कर. राजा घरी आला. रोज जिथे सत्कर्म चालू तिथे दान करू लागला, गोरगरिबांना मदत करू लागला. ज्यांच्याबरोबर वैर केलंय त्यांची माफी मागू लागला. महाराज माणसाने वैर कधीच कोणासोबत करू नये. वैर न हत्या हेतो न सुटी निजिता. देवाला सुद्धा हे चुकलं नाही, पण कुणासोबत कधी वैर करू नये महाराज. मग 8ही दिवस त्याच्या समोर सारखं मरण माणसं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. सारखं मरण आणि सारखं देवाचं नामस्मरण. मरण आणि देवाचं नामस्मरण ह्या 2 गोष्टी 8 दिवस सारखं त्याच्या डोळ्यासमोर. 8वा दिवस उगवला. 12 वाजल्या, 2 वाजल्या, राजा मेला नाही. पूर्ण रात्र गेली, राजा मेला नाही. परत घोड्यावर बसला, साधूच्या आश्रमात आला. साधू महाराज तुम्ही तर म्हणला होता येणाऱ्या 8व्या दिवशी 2 वाजता तुझा मृत्यू आहे, मी तर मेलो नाही. म्हणजे बरं ठीक आहे, नाही मला चांगली गोष्ट आहे, परंतु या 8 दिवसामध्ये तुझ्या मनात किती वेळा कामवृत्ती निर्माण झाली? कसली कामवृत्ती महाराज? येणाऱ्या 8व्या दिवशीचं येणारं जे काही मरण आहे सारखं माझ्या डोळ्यासमोर होतं. मी गोरगरिबांना मदत केली, सतत देवाचं नामस्मरण केलं, मला कामाची आठवण महाराज झाली नाही. महाराज म्हटले, अरे तुला येणाऱ्या 8व्या दिवशीचं मरण जर सारखं डोळ्यासमोर दिसते तर मी आमचं मरण आमच्या डोक्यावर सारखं टांगलेलं असते. त्यामुळे चिमुडवर काय, पाठीभर जरी आम्ही भस्म खाल्लं तरी आम्हाला काय होणार नाही. का तर आम्ही आमचं जीवन जगत असताना मरण लक्षात ठेवलं आणि मरणाबरोबर देवाचे स्मरण अर्थात देवाची आठवण आमच्या हृदयात सारखी असल्यामुळे आम्हाला मरण काय करणार आहे? आम्ही संसार करतोय, साधूला सुद्धा संसार असतो आणि परमार्थिकालाही संसार आहे, परंतु आम्ही आमच्या संसारामध्ये जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना देवाचं नाम आहे आमच्या जीवनात सतत काय केलंय, चित्तात साठवलंय. सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुका म्हणे देवाविण केला सीण, तो मित्या ऐसे जागवी तो मना सरीशे जना सहित. आम्ही जे काय प्रयत्न करत आहोत या प्रयत्नामध्ये आमच्याबरोबर सतत देव आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळी कामं केलेली सिद्धीला जातात, परंतु संसारिकाची कामं सिद्धीला जात नाहीत. म्हणून महाराज एक उपदेश करतात की तुम्ही जे काही प्रयत्न करत असाल या सर्व प्रयत्नामध्ये देव असला पाहिजे. ऐसे जागवी तू म्हणा सरीशे जना सहित. एकच अभंग लावून देतो. फलकट तो संसार येथे सार भगवंत. संसार फलकट आहे आणि भगवंत सार आहे असं महाराज मनासहित जनाला उपदेश करतात. ऐसे जागवी तो म्हणा सरीशे जना सहित. अवघे निरसोनी काम घ्यावे नाम देवाचे. असं अवघे काम सोडून द्या आणि देवाचे नाम घ्या. असं अवघे असं सरीशे जना सहित असं काय मनासहित जनाला उपदेश आहे. आणि शेवटच्या त्यांना सांगतात तुका म्हणे देवाविण केला क्षीण तो मित्या ऐसे जागवी तो म्हणा सरीशे जना सहित. ज्ञानेश्वर मावळी